श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात होळी आणि धुलवड इतकंच रंगपंचमी सणालाही महत्त्व आहे। होळीनंतर हा सण मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो। असं म्हटलं जातं की स्वर्गलोकातील सर्व देवी देवता पृथ्वीवर रंग उधळण्यासाठी येतात। या सणाला देवपंचमी किंवा श्रीपंचमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। रंगपंचमीला विविध रंग गुलालाची उधळण केली जाते। यामुळे देवी देवता प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात असं म्हटलं जातं। यंदा रंगपंचमी 30 मार्च रोजी आहे। हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी 29 मार्च रोजी रात्री 8:20 सुरू होईल, तर 30 मार्च रोजी रात्री 9:13 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे 30 मार्चला रंगपंचमी साजरी केली जाईल। या दिवशी देवांसोबत होळी खेळण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 7:46 पासून 9:19 पर्यंत आहे। रंगपंचमीच्या दिवशी सुद्धा काही आपल्या शास्त्रामध्ये उपाय सांगितलेले आहेत आणि ह्या दिवशी जर आपण हे उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य हे नष्ट होतं। आणि म्हणूनच आपल्याला रंगपंचमीच्या दिवशी हवेत फक्त ही एक वस्तू उडवायची, ज्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल। आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने रंगपंचमीच्या दिवशी करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। पौराणिक कथेनुसार रंगपंचमीच्या दिवशी श्रीकृष्ण आणि राधाने वृंदावनमध्ये होळी खेळली होती। या दिवशी पृथ्वीवर देव येऊन रंग आणि गुलाल उधळून रंगोत्सव साजरा करतात। या दिवशी गुलाल उधळल्यानंतर ज्याच्या अंगावर गुलाल पडतो त्याला देवी देवतांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात असं म्हटलं जातं। या दिवशी देवांना गुलाल अर्पण केल्याने आपल्या कुंडलीतील दोष दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी गुलालाचा हा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता। तर ह्या उपायाकरता आपल्याला थोडासा गुलाल हा लागणार आहे। आता गुलाल हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कुठेही सहज मिळेल, जिकडे पूजेचं साहित्य मिळते तिकडे सहज उपलब्ध होईल किंवा आपल्या घरोघरी गुलाल हा असतोच असतो। तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या उजव्या हातामध्ये थोडा गुलाल हा घ्यायचा आहे। आता हा आपल्याला गुलाल उधळायचा आहे, म्हणून जे आहे तुम्हाला तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या टेरेसमध्ये उभे राहून किंवा तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये उभे राहू शकतात किंवा अगदी तुमच्या इकडे टेरेस नाही आहे, बाल्कनी नाही आहे, मग तुम्ही तुमच्या खिडकीच्या इथे उभं राहून सुद्धा हा उपाय करू शकतात। तर तुम्हाला काय करायचं, उजव्या हातामध्ये तुम्हाला गुलाल हा घ्यायचा आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी पण इच्छा आहे ती पूर्ण मनोभावे तुम्हाला बोलायची आहे। आता ही इच्छा बोलायची पण एक विशिष्ट पद्धत आहे। आपल्याला अशा रीतीने बोलायचं आहे की माझ्या घराची, माझ्या मुलांची, माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली आहे, माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे, जर तुम्ही नोकरी करत असेल तर तुम्हाला असं बोलायचं की माझ्या नोकरीमध्ये मला प्रमोशन मिळालेलं आहे, किंवा तुम्ही व्यवसाय करत असतील तर असं बोलायचं आहे की माझ्या व्यवसायामध्ये मला भरभरून यश हे मिळत आहे, किंवा तुमच्या मनामध्ये इतरही कोणत्या इच्छा असतील तशा तुम्हाला त्या पूर्ण झाल्यात अशा रीतीने तुम्हाला बोलायचं आहे। त्यानंतर हा गुलाल जो आहे तो तुम्हाला हवेमध्ये उडवायचा आहे। अतिशय सोपा आणि साधा उपाय, पण ह्याचा प्रभाव खूप मोठा आहे। चमत्कारिक असा उपाय आहे हा, कारण उद्याच्या दिवशी गुलालाला अतिशय महत्त्व आहे। गुलाल हा सर्व देवी देवतांसोबत माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे आणि जर हा उपाय आपण पंचमी तिथीला केले तर आपल्याला विशेषतः माता लक्ष्मीची भरभरून कृपाही प्राप्त होते। सर्व देवी देवतांची आपल्याला कृपाही प्राप्त होणारच आहे, पण माता लक्ष्मीची जर आपल्यावर कृपा झाली तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहणार नाही। आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आणि हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती त्वरित पूर्ण होते, कारण ही संधी फक्त आणि फक्त आपल्याला वर्षातनं एकदाच मिळते। म्हणूनच प्रत्येकाने हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।